नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. अशातच दोन्ही शिवसेना आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्यांना मोठं महत्त्व आहे. फुटीर खासदार कुणाच्या मंचावर उपस्थित राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा सायंच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडेल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर जय्यत तयारी केली. नुकत्याच झालेल्या 6 खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय तोफ डागणार आणि शिंदे त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे दोन्ही मेळाव्यांना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खासदार फुटलेले आहेत ठाकरे गटाचे, त्यामुळे आता उद्या उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा सायंच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडेल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर जय्यत तयारी केलेली आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणातून पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे. गोविंद, आपण जर पाहिलात तर उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले आहेत आणि त्यानंतर आता दोन्ही शिवसेनेचा उद्या मेळावा होणार आहे आणि त्यामुळेच आता सगळ्यांचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे. कारण खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे उद्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी संवाद साधणार आहेत. नेमकं उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर उद्या मुंबईमध्ये खास करून हाय व्होल्टेज ड्रामा राजकारणाचा रंगलेला पाहायला मिळेल आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल शिवसेनेच्या ज्या 2 शिवसेना आहेत त्यांचा उद्या वर्धापनाचे कार्यक्रम होत आहेत आणि या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जो आहे तो षण्मुखानंद सभागृहामध्ये हा सगळा कार्यक्रम पार पडतो आहे. त्याच वेळेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडतो आहे. यातले सगळ्यात महत्त्वाचं जे सर्व लोकांचं जे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल ते हे 6 खासदार जे आहेत जे उद्धव ठाकरे गटातून फुटलेले आहेत. चर्चा जो सुरू आहे ते खासदार उद्या कुणाच्या मंचावर उपस्थित राहणार, कुणाच्या बाजूनं या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आणि काय भूमिका मांडणार हे सगळं या ठिकाणी याच्याकडे पाहावं लागेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, आज जी बैठक झालेली आहे दिल्लीमध्ये त्यामध्ये उद्धव ठाकरेचे 6च्या 6 खासदार जे होते ते गैरहजर होते. त्यामुळं हे सगळे खासदार जे आहेत ते फुटलेले असल्यावर कुठंतरी शिक्कामोर्तब झालं. याच पार्श्वभूमीवर उद्या उद्धव ठाकरे आपल्या षण्मुखानंदच्या सभागृहातून कार्यकर्त्यांना त्याचबरोबर शिवसैनिकांना काय संदेश देणार, या फुटीर लोकांवर कशा पद्धतीनं तोफ डागणार हे पाहावं लागणार आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेचं होणारं भाषण जे प्रत्युत्तराचं भाषण असेल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार हे सगळं पाहावं लागणार आहे. आणि सगळ्यात याचा जो हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो मुंबईतल्या रस्त्यावर आता पाहायला मिळतो आहे. तो बॅनरच्या रूपातून वेगवेगळे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी मुंबईमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी जर एकनाथ शिंदेचं जर बॅनरवरचे जे स्लोगन बघितलं तर मना मनात शिवसेना, जनात जनात शिवसेना अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं लावलेले आहेत. त्याच वेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांचा वर्धापन दिन अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं उद्याच्या या संपूर्ण मेळाव्यामध्ये खास करून उद्धव ठाकरेंच्या इकडे होणारी जी घोषणाबाजी असेल, आरोप प्रत्यारोप असतील, हे कशा पद्धतीचे असतील हे पाहावं लागणार आहे. त्याच वेळेला या ठिकाणी एकनाथ शिंदेचा होणारा जो मेळावा आहे, जो वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे त्यावेळेला काही या ठिकाणी घोषणाबाजी होते का ते पाहावं लागेल. निश्चितच. अगदी गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतो उद्धव ठाकरे बोलल्यावर शिंदे त्यांना काय उत्तर देणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि याचे प्रत्येक अपडेट, या मेळाव्याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार.